महाराष्ट्र विधानमंडल का हिवाई अधिवेशन नागपुर में शुरू हो गया है। इस अवसर पर विधायक भाई जगताप ने सरकार की नीतियों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने राज्य में बढ़ती समस्याओं को लेकर सरकार पर गंभीर आरोप लगाए। भाई जगताप ने कहा कि राज्य सरकार विकास कार्यों में विफल रही है और जनता की बुनियादी समस्याओं को हल करने में पूरी तरह से असफल साबित हुई है। सर्वात प्रथम तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो या गोष्टीचा। आरएसएसचं खरं स्वरूप बाहेर येत आहे। अनेक वेळा आले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ते सत्तेत आहेत आणि हो ईव्हीएम देवीमुळे ते सत्तेमध्ये आहेत। त्याचा माज इतका त्यांच्या डोक्यामध्ये गेलेला आहे की आज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही वक्तव्य करत आहेत त्याच्यातलं हे सूचित करत आहेत की या देशाचं जे संविधान आहे हे त्यांना बदलायचंच आहे। ते कितीही जरी त्यांनी डोक्याला लावलं त्यांच्या डोक्यात जाणार नाही, ते नाटक करतील। संविधानाचं पुस्तक त्याच्यावर डोकं ठेवणं त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत, परंतु त्यांना संविधान ह्या देशाचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं राहावं असं अजिबात वाटत नाही आणि इनडायरेक्टली ते संविधानाचं दररोज काही ना काहीतरी त्याची तोडमोड करत आहे। आणि ही मानसिकता जी आरएसएसची मानसिकता नेहमीच राहिली या देशामध्ये, ती मानसिकता याच्यातून दिसते। त्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो। आज त्यांनी हे समजणं गरजेचं आहे की आज ते सत्तेवर आहेत, ते ह्या घटनेच्या चौकटीत असलेल्या अधिकाराच्या मार्फतच ते सत्तेत आहेत आणि जे काय आज घडतंय देशामध्ये राज्यामध्ये, जे सत्तेचा एक जो माज दिसतोय सगळ्यांच्या डोक्यामध्ये, हा माज जो आहे हा लोकशाहीला अतिशय घातक आणि मारक आहे।